प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास या संकल्पनेतून येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातील 1400 ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचं दर्शन घडणार आहे। येत्या 6 मार्च रोजी मनमाडहून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस निघणार आहे। बघूया सविस्तर माहिती। प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास या संकल्पनेतून येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येत प्रभू रामचंद्राचे दर्शन घेता येणार आहे। मनमाडमधून 6 मार्च 2024 ला पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस निघणार आहे। यामुळे येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातील 1400 ज्येष्ठ नागरिकांना रामाचं दर्शन घेता येणार आहे। या एक्सप्रेसमध्ये नागरिकांची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। यात सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जेवण, नाश्ता, चहा, त्यांना तिथे राहण्याची आणि दर्शनाची व्यवस्था देखील करून दिली आहे। एवढंच नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी या एक्सप्रेस मधल्या प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असणार आहेत। या सगळ्या नियोजनासाठी मुख्य 22 अधिकाऱ्यांचा समावेश असून एक समूह तयार करण्यात आलाय। या एक्सप्रेसच्या प्रवासाचं नियोजन देखील करण्यात आले। दिनांक 6 मार्च 2024 रोजी सायंकाळी 8 वाजता मनमाड स्थानकातून अयोध्याकडे प्रयाण करण्यात येणार आहे। दिनांक 7 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहोचणार आहे। दिनांक 8 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करण्यात येणार आहे। 8 मार्च 2024 रोजी रात्री 8 वाजता मनमाड येथे पोहोचणार आहे। नाशिक ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। सुमारे 14 वर्षांहून अधिक काळ प्रभू रामचंद्रांनी या नगरीत वास्तव्यास आहे। त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेले नाशिक ते जन्मभूमी असलेले अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचं दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावं यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभू रामचंद्राची कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास या संकल्पनेतून येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घडविण्यात येणार आहे। प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या पंचवटी अयोध्या एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असून हिरवा झेंडा दाखविणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।